खासदार भाग्यवान खासदार आहे आणि त्याची जनता पण भाग्यवान आहे. खरं म्हणजे असा खासदार त्यांनी निवडून दिला आहे आणि म्हणून आमचं या कामात त्यांनी केलेल्या कामासाठी हे सर्व लोक या ठिकाणी आलेले आहेत. आमचं काम बोलतं या शीर्षकांतर्गत त्यांनी प्रचार सुरू केलेला आहे. या प्रचाराला प्रतिसाद मिळतोय कशा पद्धतीने? प्रतिसाद कामालाच लोक देतात, घरी बसलेल्या लोकांना प्रतिसाद देत नाही. फेसबुक लाईव्ह करणाऱ्या लोक घरी बसवतात. साहेब, 2 दिवसापूर्वी आदित्य ठाकरे इकडे आले होते. त्यांनी देखील त्यांच्या उमेदवारी अर्ज जो उमेदवार त्याचा अर्ज भरण्याकरता आले होते. त्यावेळीची गर्दी आणि आताच्या गर्दीमध्ये काय सांगाल? आता ही महायुतीची गर्दी आहे. महायुतीचे कार्यकर्ते आहेत, मनापासून उतरलेले आहेत. खासदारांनी काम केलेलं आहे, काम बोलतंय आणि म्हणून भर उन्हामध्ये एवढे हजारो लोक या रॅलीमध्ये सहभागी झाले. यावरून चित्र स्पष्ट आहे की येत्या 20 तारखेला काय निकाल लागणार. आदित्य ठाकरे म्हटले होते की बिनशर्त पाठिंबा ज्या पद्धतीने मनसेनं दिलेला आहे शिवसेनेला आणि महायुतीला, ते एका रेपिस्टला म्हणजे कर्नाटकच्या रेपिस्टला देखील असा पाठिंबा देतील. या वक्तव्यावर काय सांगाल? ते त्यांना विचारा तुम्ही. 2 दिवसापूर्वीच आदित्य ठाकरे आल्यानंतर त्यांनी असं म्हटलंय की ही जी कामं इथली झालेली की त्यांच्या काळामध्ये मुख्यमंत्री जेव्हा उद्धव ठाकरे होते त्यावेळीची कामं आहेत, श्रेय तुम्ही घेताय. घरी बसून काम होत नाही, रस्त्यावर उतरून काम करावं लागतं. नक्कीच. आपल्यासोबत श्रीकांतजी शिंदे. श्रीकांतजी, ज्या पद्धतीनं ही सगळी रॅली तुम्ही पाहताय हे काय सांगाल? लोकांचं प्रेम आहे, कार्यकर्त्यांचं प्रेम आहे, जनतेचं प्रेम आहे माननीय नरेंद्र मोदी साहेबांवरती, या महायुतीच्या राज्य सरकारवरती. माननीय मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील. नशिबान आहोत आम्ही की एवढ्या मोठ्या संख्येमध्ये लोक जे आहेत या रॅलीमध्ये सहभागी झाली. अशी विजयी रॅली जी आहे ती विजयी रॅलीसारखीची ही रॅली निघालेली आहे. साहेब, महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं होतंय की एखाद्या उमेदवाराचा अर्ज भरण्याकरता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, सर्व महायुतीतील प्रमुख नेते तो आपल्या या रॅलीमध्ये सामील झालेत. हा महायुतीचा बाले किल्ला आहे. या मतदारसंघाला जे आहे हे रामभाऊ माळगी, रामभाऊ कापसे, परांजपे साहेब यांचा पार्श्वभूमी आहे. जगन्नाथ पाटील या ठिकाणी उपस्थित आहे. हे सगळे जे आहे ते इथून गेले अनेक वर्ष जे आहे हे निवडून येतात या मतदारसंघामध्ये. आणि हा मतदारसंघ जो आहे एक प्रकारे शक्ती प्रदर्शन आहे. शक्ती प्रदर्शन करायची गरज नाही हो, लोकच पूर्ण शक्तिशाली आहेत आमचे. प्रत्येक कार्यकर्ता जो आहे हा जोराने काम करतो. आणि आज माझं भाग्य आहे की माझ्या या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, मंत्री आहेत, सगळे आमदार आहेत, खासदार आहेत, हे सगळे उपस्थित आहेत. टॉप 5 मध्ये येण्याचा दावा केला जातो किंवा विश्वास व्यक्त केला जातोय. मला वाटतं एक मोठं मताधिक्य जे आहे, मोठ्या लीडनी, मोठ्या मार्जिनने जे आहे ते आम्ही ही कल्याण लोकसभेची जागा ते जिंकू. इथली कामं जी आहेत ती कामं जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळीची कामं आहेत. या कामांवर तुम्ही श्रेय घेता अशी टीका आपल्यावरती आदित्य ठाकरे यांनी केली होती. नाही, त्याच्यावर ठेवा, नाही तर गरम होईल, गरम. आदित्य ठाकरेंनी टीका केली की त्यांच्या काळामध्ये कुठे काम होतं काय? नक्कीच काय कामं होतात? घरी बसून श्रेय उपटण्याचं काम त्यांनी केलंय. आम्ही फील्डवर उतरून काम केलंय. फेसबुक लाईव्ह वरून करून काम होत नाही, रस्त्यावर उतरून काम करावं लागतं. हे आम्ही केलेलं आहे. साहेब, ते इथे रॅली काढत होते आणि इथले बरेचसे पदाधिकारी आपल्या पक्षात सामील झाले. करेक्ट कार्यक्रम केला. बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे, त्यामुळे लोक विचारांना पसंती देत आहेत. आपल्यासोबत मंत्री रवींद्र चव्हाण साहेब देखील आहेत. रवींद्र चव्हाण साहेब, या आदित्य ठाकरेला खूप चॅलेंज द्यायची सवय आहे. पहिलं त्यांनी चॅलेंज दिलं की बाबा या मतदारसंघातून आम्ही उभे राहतो. चॅलेंज विसरले आणि पळून गेले. मी त्यांना आता चॅलेंज देतो की कुठली कामं कोणाकोणाच्या कालावधीमध्ये झाली, कशा प्रकारे निधी आला, कशा प्रकारे कामं झाली, याच्यासाठी जे ते समोरासमोर बसून जे आहे ते आपण डिस्कस करू. काय सांगाल माहितीच्या उमेदवाराच्या अर्ज भरण्याकरता? आपल्याला माहित आहे की हा मतदारसंघ जो आहे कल्याण लोकसभा मतदारसंघ हा महायुतीचा बालेकिल्ला राहिला आहे. महायुतीचे सर्व कार्यकर्ते आज डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारी अर्ज भरायला आलेले आहेत.
हजारोच्या संख्येने आलेले आहेत. त्यामुळे विजय हा विक्रमी असणार यात काहीच शंका नाही, हे लक्षात येत आहे. मनसेने आणि बाकी पक्षांना बिनशर्त पाठिंबा जो दिला आहे त्या पाठिंब्यावर आदित्य ठाकरे म्हटले होते की अशा प्रकारे एका रेपिस्टला देखील पाठिंबा दिला जाईल. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आदरणीय राजसाहेब असतील सर्व मंडळींनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सरकार पुन्हा आलं पाहिजे, ते पंतप्रधान झाले पाहिजेत यासाठी पाठिंबा दिलाय. त्यामुळे आता तर हा जो कल्याण लोकसभा मतदारसंघ आहे त्या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये आपण पाहताय की जो कार्यकर्त्यांचा उत्साह जो आहे तो एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की या उत्साहामध्ये आपण सर्वजण एवढ्या उन्हाताणामध्ये हे सर्व कार्यकर्ते फक्त फॉर्म भरण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते जर फॉर्म भरायला उपस्थित आहे तर म्हणजे मतदान किती होईल आणि मताधिक्य किती होईल, हे मोठ्या प्रमाणात रेकॉर्ड ब्रेक पद्धतीने श्रीकांत निवडून येतील असा विश्वास मुख्यमंत्री आणि मंत्री जे रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलेला आहे. 4 जूनला हे पूर्णपणे स्पष्ट होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली. डोंबिवलीमध्ये भव्य रॅली निघतीये, हे थेट प्रक्षेपण आपण बघतोय. श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. कल्याण डोंबिवली मतदारसंघ महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे हे अर्ज भरतायत. प्रचंड गर्दी त्यांच्या रॅलीमध्ये बघायला मिळते. दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री रवींद्र चव्हाण हे सगळेच या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. महायुतीने जोरदार शक्ती प्रदर्शन कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघात केलेलं आपण बघू शकतोय. आम्हाला माणसं बोलवायची आणि शक्ती दाखवायची काही गरज नाही, आमची शक्ती आहेच, कारण महायुतीचा कल्याण डोंबिवली हा महायुतीचा बालेकिल्ला आहे असं श्रीकांत शिंदे म्हणालेत.